नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असे मेथीचे फेफले बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे। एक छोटी जोडी मेथीची घेतलेली आहे। तिला अशा पद्धतीची फक्त पानं घेतलेली आणि पानाच्या साईडला एकदम छोटीशी एकदम अशी कवळी देठ असतात का नाही, ती पण मी घेतलेली। स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। जरा मी थोडी मोठीच कापलेली आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकदम बारीक पण कापू शकता। काढून घेऊया आपण। मेथी बघा मी पूर्ण काढून घेतलेली आहे। स्वच्छ नितळून घ्यायचं पाणी त्याचं जेवढं होता होईल एवढं। एक वाडगं बघा ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा सफेद तीळ, थोडासा ओवा घेतलाय तो पण मी हातात चोळून वाटीमध्ये भरून घेतलेला आहे। ह्याच्यात टाकायचे कसुरी मेथी चोळून घेतलेली आहे बघा चांगली। अर्धा चमचा मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। थोडीशी हळद, आपली घरची हळद आहे बघा, मस्त कलर येतो त्याने। हिंग पावडर, अर्धा चमचा जिरे धने पावडर, चवीप्रमाणे टाकायचे मीठ, त्यात टाकायचे कोथिंबीर आणि त्यात टाकायचे 1.5 चमचा दही। आता तुम्ही हे प्रवासाला वगैरे पण नेऊ शकता, पण प्रवासाला जर जास्त दिवस जर ठेवायचे असेल तर मग तुम्ही दही टाकू नका ह्याच्यामध्ये। त्यात टाकायचे आपल्याला बघा हिरवी मिरची, आलं आणि लसूण मी कुटून घेतलेलं आहे। तर तिखटाप्रमाणे हिरवी मिरची घ्या। मी 2 हिरव्या मिरच्या, 2 मोठ्या आकाराच्या लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं असं मी कुटून घेतलेलं आहे बारीक। पेस्ट केली तरी चालेल, थोडंसं पाणी टाकून केली तरी चांगलं होईल। त्यात टाकायचे आपल्याला बघा 2 चमचे मी तेल घेतलेलं, त्यातलं 1च चमचा टाकणार आहे। आणि ह्याला पाण्याचा वापर लगेच करायचा नाही आहे, जसं लागल तसंच आपल्याला पाणी टाकायचं आहे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचं थोडंसं पाणी, एकदम पण लगेच टाकू नका, थोडं टाकायचं असं आणि मळून घ्यायचं। एकदम घट्ट असं मळायचं आपल्याला। मस्त बघा अशा पद्धतीत मी मळून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर टाकायचं आपल्याला थोडंसं तेल, तेलाच्या जागी तुम्ही थोडं तूप जरी टाकलं तरी चालेल आणि एक गोळा करून घेऊया एकदम मस्त असा। तेल लावल्यानंतर बघा मी मस्त असा गोळा करून घेतलेला आहे। मेथीची पानं बघा किती छान दिसतात, त्यासाठी मी काय केलेलं आहे मोठीच कापलेले आहेत। एकदम बारीक जरी कापली तरी पण चालू शकते। आता त्याला एक 5 ते 7 मिनिटासाठी एका साईडला ठेवून देऊया। बनवायला घेऊया बघा। 5च मिनटं फक्त पीठ ठेवलं तर 5 ते 7 मिनटं, नाही ठेवलं तरी चालते। तुम्हाला पाहिजे तर खाली तुम्ही तेल पण लावू शकता, कारण पीठ एकदम आपलं चांगलं असं घट्ट असं केलेलं आहे। लाटायासारखं करायचं, जसं आपण चपाती लाटतो ना त्या पद्धतीमध्ये। लहान मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे आणि जेवढं होता होईल एवढ्या पातळ लाटायच्या। मस्त बघा असं पातळ लाटून घेतलेलं। ह्याच्यापेक्षा जरी पातळ लाटलं तरी चालेल बरं का, आणि मोठं जरी केलं तरी चालेल। मी थोडंसं असं जाडसर ठेवलेलं आहे कारण टिफिनला। आणि हे ना संध्याकाळपर्यंत सॉफ्ट राहतात बरं का, एकदम कडक बिलकुल नाही, कारण आपण ह्यात दही घातलेलं आहे, तेल घातलेलं आहे आणि चवीला एकदम छान लागतात। खूप रेसिपी आपल्या चॅनलवर टिफिनसाठी आहे, तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला भरपूर रेसिपीची लिंक देईन। आता आपण याला भाजून घेऊया। तवा बघा चांगला गरम झालेला आहे आणि गॅस आहे मीडियम। असं टाकायचे आणि मस्त असं भाजून घ्यायचे। 1 मिनिट झालेला आहे बघा, आपण तर पलटी करूया। मस्त असे भाजले जातात बघा, चांगले भाजून घ्यायचे। दही नाही टाकलं तर नाही, 2-3 दिवस मस्त राहतात एकदम बघा। आणि जर तुम्हाला 2 दिवसासाठी फक्त पाहिजे तर तुम्ही दही टाका। मग जास्त दिवसासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल का नाही, एकदम पातळ लाटायचे आणि दही टाकू नका मग त्याच्यामध्ये। मस्त असं आता आपण भाजून घेऊया। मस्त असं बघा मी भाजून घेतलेलं आहे आणि मी ह्याला तेल लावलेलं आहे। तेलाच्या जागी तुम्ही तूप पण लावू शकता बघा। प्रवासाला न्यायचं असेल तर मग तुम्ही तेलच लावा, तूप लावू नका। आणि जरी नाही लावलं ना तेल तूप, तरी पण असं जरी भाजलं का नाही तरी पण छान लागतात। आणि जर तुम्हाला दही टाकायचं नाही तर तुम्ही थोडीशी मलाई पण टाका, मलाईनं पण छान लागतात बरं का, चवीला 1 नंबर लागतात बघा। किती मस्त झालेले आहेत, एकदम सॉफ्ट असे। आता अशा पद्धतीत मी राहिलेले सगळे करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।